अहो अहो उठा ना, 5 वाजले ना. जायचं नाही का आपल्याला 7च्या ट्रेननं? वेळ झाला अजून तर ट्रेन सुटून जाईल ना आपली. अरे हो, वाजले का 5? लागला का लाईट? हो मग पहा ना बाहेर, म्हणून तर आवाज देऊन राहिली ना तुम्हाला. चला उठा आता. हो उठतो. कुठे जायचं म्हटलं का हे सकाळी सकाळी लवकर उठा लागते ना, त्याच लय जीवावर येते. पण कमाल आहे बाई या पोरीची, घड्याळात 5 वाजले नाही का उठून बसते. हो व, तुम्ही एकदम बरोबर बोलून राहिले. हिच्यामुळं तर आता माई त्या घड्याळात अलाराम लावायची सवयच मोडली. डोळ्यावर लाईटाचा प्रकाश आला का समजायचं 5 वाजले म्हणून. पहा ना, एवढ्या वर्षाची पाहून राहिली मी ह्या पोरीले. 5 वाजता उठते म्हणजे उठतेच, कोणताही मोसम असो तिकडं. 5 वाजता हिच्या घरचा लाईट लागलाच पाहिजे. खरंच लेस कमाल आहे बापा या पोरीची. हो, आणि अजून साऱ्या घरची जिम्मेदारी निभवते. हो ना, एवढी गुणाची आहे ही पोरगी. पण देवानं काय लिहिलं हिच्या नशिबात तर देवच जाणे बाप्पा. आई बाबा उठले तुम्ही? थांबा, हे एवढी रांगोळी काढल्यावर चाय मांडतो तुमच्यासाठी. हो हो, कर आरामात, काही घाई नाही आम्हाला. ठीक आहे. निर्मला, दिवसा किती लवकर जाते व. एवढीशी होती आपली प्रिया, अशी बोट धरून धरून बाबा बाबा म्हणत चालत होती. आणि आता आता पाय ना, सारं घर स्वतः चालवते. हो व, मधात तुमची नोकरी गेल्यामुळं अन वरून मायामुळं तर लयच म्हणा, तिलेच या लागलं ना पुढं सारं करायले. चला झालं माया. काय बोलून राहिले होते तुम्ही? अव काही नाही, असंच आपलं. बरं या मग घरात चहा प्याले. हो, तशी नाही आहे बाई आज मला एवढी घाई. आज रविवार आहे ना. अरे हो, आज रविवार आहे नाही. ओ बाबा, तुम्हाला वेळ असन, पण या अक्षर नाही ना, त्याला तर उठवाच लागन. अक्षा, ए अक्षा, उठ रे. पाय ना किती वाजले तर. तूच तर म्हटलं होतं ना काल लवकर उठवजो म्हणून. चल उठ मग आता. 8 वाजता ट्युशनला जायचं आहे म्हणे ना तू. ए ताई, तुझ्यावाला लवकर नाही म्हटलं होतं ना, मायावाला लवकर झोपू दे मला थोडा वेळ. थोडा वेळ बिडा वेळ काही नाही. थोडा वेळ म्हणू म्हणू 1 तास झोपशील तू. आणि मग वरून मलाच म्हणशील ताई तुझ्याचमुळे लेट झालं मले. ते काही नाही. चल उठ आता. जात आहे तू, झोपू दे मला. आज नाही आहे ट्युशन, रविवार आहे ना आज. ए नाटकेल, चल काही नको सांगू. रविवारी कॉलेजला सुट्टी असते, ट्युशनला नाही. चल उठ बरं आता लवकर. जर तू 2 मिनिटात उठला नाही ना, तर नवीन मोबाईल विसर. उठलो. यार ताई, तू पण ना, डोकं दुखून राहिलं माय. चहा दे मले. ओये, दात गिंगाच पहिले, मग भेटन चहा नाश्ता सर्व. पलंगावरचा चहा दे ना त्याले. राजकुमारच आहे ना जसा तो. काय यार आई, तू सकाळी सकाळी बोर करते. आता उठलो ना मी. अरे वा, देवच पावलं म्हणावं. नाही बरं, उठलाच आहे आता जाय, अर्धा लिटर दूध घेऊन ये. अन 2 लिटर म्हशीचं वेगळं दूध घेऊन ये जो. आत्ताच उठलो मी. अन उठल्या उठल्या आला वा मले कामाले. अन हे 2 लिटर म्हशीचं दूध कायले? अरे ते तुझ्या ताईले पाहासाठी आज पाहुणे येत आहे ना, म्हणून बासुंदी करीत म्हटलं. पाहुणे पुन्हा? अन पाहुण्यांले पोय द्यायचे सोडून का बासुंदी देशील का? अरे मॅटा, तसं नाही. मला माहिती आहे आज तुझ्या ताईचं फिक्स होईनच म्हणून. मला तसं सकाळपासूनच वाटून राहिलं. एकदा का त्यांचा होकार आला का बस बासुंदी पुरी खाऊनच पाठवू म्हणलं त्यांले. बरं आता बोलतच बसशील काय? जाय लवकर दूध आणाले, नाहीतर संपून जाईन ना डेअरीवरचं दूध. हो जातो. अन ए पोरा, अर्धा लिटर गाईचं आणि 2 लिटर म्हशीचं लक्षात ठेव जो. हो हो, हाय माय सारं लक्षात. बरं आई बस तू. मी तुझ्यासाठी आणि बाबासाठी काळा चहा आणतो. दे तू तोपर्यंत बाबाला आवाज. बाई प्रिया, बस ना मग तू थोडा वेळ. बस तू, मिस करतो चहा. नाही आई, चहा झालंच आहे. बसा तुम्ही आणि तुम्ही गाळून. बरं मग मी भाजीचं पाहतो ना कोणती करायची आहे तर. आई तू राहू दे ना, मी करतो ना सर्व. सारं तू काय एकटीच करशील का? 4 हात थोडीच आहे तुले. नाही, पण मी देवाले अर्ज केलाय अजून 2 हाताचा. करणच तो काहीतरी त्याचं. हो का? बरं आता तरी सांगशील का कोणती भाजी करायचा विचार केला तर?
भेंडीची भाजी बाबांना खूप आवडते ना, पण मी भेंड्या काल रात्रीच चिरून ठेवल्या. कांदे टमाटे तर ठेवले असेल ना माझ्यासाठी, हे तरी चिरून घेतो मी. आई तू चाल, बस बरं पहिले, मग पाहू ते सारं. हो, आता मला बसवल्याशिवाय दम थोडीच घेशील तू. येतो मी चहा घेऊन. प्रियाचे बाबा, अहो या ना चहा घ्याले. आई घे चहा. बाप्पा 2च कप. न तुझ्या चहा कुठं आहे? ते मी माझ्या ओट्यावरच ठेवला, तिथंच घेतो. सोबत बाबाच्या डब्याची तयारी करतो अन नाश्ताचाही पाहतो ना. अक्षाले ट्युशनला जायच्या आधी लागन नाही का नाश्ता. अहो बिचारे, शांतीनं बसून थोडसा चहा तर घे पहिले, मग पाय ना हे सारं. नाही आई, वेळ होईन, घ्या तुम्ही. ठीक आहे, चहा तिथं घे, पण नाश्ता मी तुझ्यासोबतच करीन, माहित आहे ना तुला. हो आई. पाहिलं ना, असं असतं या पोरीचं. सारं घरचं करता करता स्वतःकडं काही लक्षच नसते हिचं. आता आज पाहुणे येणार आहे पाहले, तर थोडीशी तयारी करावं, तर नाही, नुसती घरच्या कामाला लागते. अन घरचे काय तसे जरा पाजऱ्यांचे कामं लावून घेते मांग. याचे पापड करू लागू दे, न त्याच्या शेवळ्या करू लागू दे, अन कपड्याचं तर काम आहेच मग वरून. कसं होईन मायाप्रियाचं, मला तर लयच विचार येते बाप्पा. एकदा का मायाप्रियाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या का माया डोक्यावरचं टेन्शन गेलंच म्हणून समजा. हो व, हायच आपली पोरगी गुणाची. पण तू ना आपली जिद्द कमी केली तर आपल्या पोरीचं होईन ना लवकर लग्न. माई कायची जिद्द? अव, एवढे 5 रिश्ते येऊन गेले आपल्या पोरीसाठी, पण तू सर्वांनीच मनाई करत राहशील तर मग कसं जुळण आपल्या पोरीचं. हा मग मनाई नाही करू तर का करू? एक तरी रिश्ता चांगला होता का? आ, एवढी सोन्यासारखी माई पोरगी अशी कोणत्या भलत्या सलत्या पोराच्या गळ्यात थोडीच बांधून देईन. तिच्यासाठी तर हिराच शोधतो का नाही पास तुम्ही. तू या ह्याच जिद्दी पायी आपल्या पोरीचं लग्न जुडण का नाही याच मला जास्त टेन्शन येते. तिच्या जिद्दी पायी माय पोरीचं काही नुकसान नको होऊ देऊ रे देवा. सरळ आहे माय पोरगी, तिला तिच्यासारखा चांगला नवरा भेटू दे. थँक्यू सो मच सर. यार तुमचं पण खूप मोठं श्रेय आहे. तुमच्या चांगल्या गायडन्समुळेच तर आज तिला हे यश भेटलं. आमची पोरगी वर्गात पहिली येईन हे तर माहित होतं आम्हाला, पण युनिव्हर्सिटी टॉपर, बाप रे, यावर तर माझा विश्वासच बसत नाहीये. हो ताई, थँक्यू. नाव काढलं पोरीनं. मी तर इतकी खुश आहे ना. आता बघा आपल्या तारासाठी कशी पोरांची लाईन लागते तर. हो वहिनी, एकदम बरोबर बोलल्या तुम्ही. बर तारा कुठे आहे? द्या न तिला फोन. हो देते. तारा, ए तारा, इकडे ये, आत्याचा फोन आहे. हो आली मम्मी. हॅलो तारा, अगं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुला. अशीच खूप प्रगती करत राहा. थँक्यू सो मच आत्या. ये ना घरी, किती दिवस झाले आलीच नाही तू. हो येतो, पेढे घेऊनच येतो आता. हॅलो, हा गंगाराम भाऊ, मी बोलताय. पेपरमध्ये नाव पाहिलं पोरीचं. हा, खूप खूप अभिनंदन तुम्हाला. अरे थँक्यू सो मच. बरं, मी अजून एका दुसऱ्या कामासाठी फोन केला. हा बोला ना वहिनी. ते काय ना का बऱ्याच दिवसापासून माझ्या आणि तुमच्या मित्राच्या डोक्यात चालू होतं, पण ताराचे पेपर सुरू आहे म्हणे तुम्ही, म्हणून काही फोन नाही केला आम्ही. तर आज घराकडे यायचा होता विचार. हाय का तुम्ही संध्याकाळी घरी? हो आहो ना, घरीच आहो. पण सांगा ना, काही अर्जंट काम होतं का? ओ नाही, काही टेन्शन नका घेऊ. ते काय ना की माझ्या मोठ्या मुलासाठी आम्ही ताराचा विचार करत होतो, त्याच्याबद्दलच बोलायचं होतं, म्हणूनच येऊ का म्हटलं. तर येऊ का? हो का, या ना या, तुमचंच तर घर आहे, या कधी या. ठीक आहे, येतो मग 5-5:30 पर्यंत येतो. बरं या मग. ताराचे पप्पा, कोणाचा फोन होता? कोण येत आहे आपल्या घरी? अगं, आपल्या ताराला बघायला पाहुणे येत आहे. आ, पाहुणे? कोण पाहुणे? अन मुलगा कोण आहे? काय करतो? काही तर सांगा. अरे बस, किती प्रश्न विचारशील. मुलगा कोण आहे, काय करतो, त्याचं कोणतं घराणं आहे, हे सगळं तुला संध्याकाळी ते आल्यावर समजणारच. आता तू फक्त तयारीला लाग. पप्पा, आजच तर माझा रिझल्ट लागला आणि आजच लग्नाचा विषय. मला अजून समोर शिकायचं आहे. हो बेटा, पण आता एवढा चांगला रिश्ता सामोरून येतो म्हणत आहे, तर त्यांना नाही म्हणणं बरोबर नाही ना. आणि हे पहा, जर तुला तो मुलगा आवडला नाही ना, तर तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती करणार नाही. पण मला खात्री आहे तुला तो आवडणारच.
ग्रिल चांगली पुसत जा म्हणून. लक्ष कुठं राहते तुया? अन सर्व झाडांना पाणी दिलं का नाही? नाही काकू, ते मी हे काम झाल्यावर देणारच होती. देणारच होती म्हणजे? आता का सूर्य डोक्यावर आल्यावर देशील का पाणी? जाय पहिले पाणी दे, मग हे पुस. अन हा, आता लक्षात ठेव, ऊन पडायच्या आधी पहिले झाडांना पाणी देत जा आणि मग घरातले सर्व कामं करत जा. समजलं? हो काकू. हा, जाय मग लवकर. इथं माय तोंड पाहत नको बसू. किती वेळा सांगावं हिले तरी रोजच काही ना काही चुका करतच राहते. अगं शांता, माणूस आहे ती न, माणसाकडून होतच असते चुका. हा, तिच्या चुकासाठी नाही तर तिच्या कामासाठी पैसे देतो म्हटलं आपण तिले. हो, माहित आहे मला. एकदा का सून आली घरात का माझं सर्व टेन्शन निघूनच जाईल. तीच ठेवून मग या सर्व गोष्टीवर लक्ष. हो, पण सुनेसाठी आपल्या पोरांना तर हो म्हणायला पाहिजे ना. हा, त्याचं जर ऐकत राहिलो तर झालं, मग आलीच म्हणा सून या घरात. हे काही नाही, आता आपल्यालाच काय ते लक्ष द्या लागन. हो, तू याही बरोबरच आहे म्हणा. आता तसं बोला लागन त्याच्यासोबत. बरं ऐका ना, तुम्हाला एक सांगायचं होतं. तुमचे ते लहानपणीचे मित्र नाही का, त्यांची मुलगी कशी राहील आपल्या अर्जुनसाठी? लहानपणापासून पाहतो आपण त्या पोरीला, खूपच गुणाची आहे. माझ्या अर्जुनसाठी ते एकदम परफेक्ट जोडीदार. हो, पण आधी अर्जुनला तर विचारा लागन त्याला ती मुलगी कशी वाटते न कशी नाही. तर अगं शांता, त्या मुलीचंच काय, तर त्याच्यासोबत धड लग्नाचंही बोललो नाही आपण. नाही बोललो तर बोलून घेऊ ना. त्याची पसंत काही आपल्या वेगळी नाही. पण आपण आज तुमच्या मित्राच्या घरी चाललो त्यांची मुलगी पाहायला, हे मात्र कन्फर्म. तसं मी सांगितलंही आहे त्यांना. वा, म्हणजे तू परस्पर ठरवून नाही घेतलं. चाल मग येऊ जाऊन. पण अर्जुनचं काय? आता खाली येईन ना तो, तेव्हा बोलून त्याच्याशी. हे बघा, आजच माझी त्या लोकांशी मीटिंग फिक्स करा. ही डील आपल्या हातून जायला नाही पाहिजे. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पप्पा, आज त्या लोकांशी मीटिंग आहे आणि ही मीटिंग जर सक्सेस झाली ना की ही डील पक्कीच समजा. बरं चला, निघतो मी आता. लवकर जायचं आहे ऑफिसला. अरे पण काही नाश्ता तर करून जा, असा उपाशी पुढे जाऊ नको बरं. नाही मम्मी, खूप लेट होईल मला. राहू दे, तिकडच काहीतरी खाऊन घेईन मी. बरं अर्जुन, संध्याकाळी लवकर येजो. आपल्याला जायचं आहे माझ्या मित्राच्या घरी. हो का? का बरं, काही काम आहे का? काही अर्जंट नसन तर मी नाही आलो तर चालेल का? ते काय आहे पप्पा, आज मला खूप काम आहे. ही डील जर झाली तर त्याचे काही पेपर वर्क वगैरे सर्व करावं लागेल आणि काही लोकांचे पेमेंट पण बाकी आहे, ते पण करायचे आहे. आणि काही चेक पण रेडी करायचे आहे, ते उद्याला बँकेत डिपॉझिट करायसाठी. तर मला नाही वाटत एवढ्या सर्व कामातून माझं पॉसिबल होईल लवकर येणं. तुम्हीच या ना जाऊन. काही असन तर फोनवर सांगा तसं मला. अरे पेमेंट आणि चेकचं काम सोमला सांग ना. आता तो उठन तेव्हाच सांगीन ना. बरं जाऊ दे, चाल निघतो मी. सोहम उठला का त्याला सांग लवकर ऑफिसला यायला. येतो पप्पा. पाहिलं ना तुम्ही, असं घ्यायचं काम असते याचं. मग कधी बोलायचं याच्याशी लग्नाचं? जाऊ द्या, आपणच येऊ आता बोलून. ठीक आहे. ओ भाऊ, द्या ना पटकन भाज्या, लय काम आहे अजून मले. काऊन निर्मलाबाई, आज तुम्ही भाज्याले? काऊन प्रियाले बरं गिरं नाही का? नाही व नाही, काही बोलता का व? बरं काऊन नाही राहीन माया पोरीले? बरंच आहे तिले. बरं नसन ते तिच्या दुश्मनांले, माया पोरीले कायले? हे काय ना, आज तिले पाहुणे पाहायला येत आहे म्हणून मीच तिले म्हटलं आज मीच जातो म्हणून भाज्याले, नाहीतर थे तर मला पलंगावरून उठूच द्यायची नाही. हो का, पाहुणे येत आहे का? का करते पोरगा? पोरगा ना डबल ग्रॅज्युएट आहे, अन दिसाले खूप चांगला आहे. अन आई, ए आई. हो आली. चला जातो मी. नाहीतर हे पोरगी तयारी सोडून नुसते घरचे कामं करत बसन. बाकी सर्व तुम्हाला नंतर सांगतो. हो हो ठीक आहे. आता कोण समजवणार या निर्मलाबाईले? सर्व माहित आहे तरी थेच चूक पुन्हा पुन्हा करते. असंच होत राहिलं तर त्या पोरीच्या मनावर काय परिणाम होत असेल देवच जाणे बाप्पा. अगं बाई प्रिया, आता हे तयारी सोडून तू हे कोणतं काम घेऊन बसली? हे का वेळ आहे का मशीनवर बसायची? आई बस 10 मिनिट. हा छकुलीचा ड्रेस आहे, थोडा अर्जंट आहे म्हणे काकू. तिचा ड्रेस जाऊ दे, तुले पाहुणे पाहायला येऊन राहिले ना, ते जास्त अर्जंट आहे आता. असं नाही आई, मी त्यांना बोलली ना आज देतो म्हणून. आता शब्दाला काही महत्व असते का नाही? बस 10 मिनिटात होते हा ड्रेस, थोडंच राहिलं काम. बरं बाप्पा, मी कितीही म्हटलं तरी ऐकशील थोडीच तू माया. तुझ्यासाठी तर तुझा शब्द जास्त महत्वाचा आहे नाही?
पण आता लवकर आटपव हे काम अन लाग बरं तयारीले. हो आई. प्रिया झाली ना बाई तयारी? मा किती साजरी दिसून राहिली बाई माई पोरगी. काही राहिलं तर नाही ना? पाय त्या बाबाला कधीच पेड्याला पाठवलं ते आले नाही अजून. आता 5 वाजायला येऊन राहिले ना. पाहुणे कधी येऊन जाईन ना. आणि हे अक्षय कुठं गेलं का तेही नाही दिसून राहिलं. आई आई तू पहिले शांत हो. हे पाय माय तयारी झाली आहे आणि बाबा येतच असन ना एवढ्यात. रस्त्यातच असन. आणि अक्षा तर बसलाय ना बाहेर अंगणात. पाहुणे आले का सांगा नसतो. निर्मला, ए निर्मला, आलो मी. पाय आले का नाही बाबा. आता काही टेन्शन नको घेऊ तू. हो पण 5 वाजून गेले ना. हे पाहुणे नाही आले अजून. आई आले पाहुणे. मा आले बाई पाहुणे. चाल चाल जातो मी बाहेर. येतो मग तुला घ्यायला. हा